ऑनलाइन पर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स की बेस्ट डील ढूंढ रहे हो तो उल्लासनगर शिवाजी चौक पर मिलेगी सबसे सस्ती डील सिर्फ महालक्ष्मी सेल्स पर। यहाँ पर अवेलेबल है प्रीमियम टीवी, वॉशिंग मशीन, फ्रिज में भी बहुत सारे ऑप्शंस मिल जाएंगे, डबल डोर एंड सिंगल डोर में भी। एसी, एयर कूलर, डिजी कूलर, डीप फ्रीजर, आटा चक्की, लैपटॉप, वाटर प्यूरिफायर, होम थिएटर, इन्वर्टर, बैटरीज। बेस्ट ऑफर्स के लिए विजिट कीजिए महालक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्लासनगर 3। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। किसी बात को लेकर देवर ने अपने भाभी और भतीजे पर हथौड़े से हमला कर फरार हो गया। मिली जानकारी के अनुसार विट्ठलवाड़ी पुलिस क्षेत्र में सुरेखा संतोष मैकेटिस सुभाष टेकड़ी परिसर में अपने बेटे स्वप्निल के साथ रहती है। उसके पति का 2017 में निधन हो गया। उसके पास में ही उसका देवर विल्सन मैकेटिस रहता है, जो बिना कारण उसे गाली गलौज और धमकी देता रहता है। 7 मई की सुबह 6:30 बजे जब विल्सन वापस गाली गलौज करने लगा तो उसकी भाभी ने उसे मना किया। आक्रोशित विल्सन ने अपनी भाभी पर हथौड़े से हमला किया और अपनी मां को बचाने आए भतीजे पर भी हथौड़े से हमला किया। खून से लथपथ सुरेखा विट्ठलवाड़ी पुलिस स्टेशन में शिकायत करने गई तो उसे उपचार के लिए सेंट्रल अस्पताल में भर्ती कराया गया। इस मामले में पीड़िता का आरोप है कि पुलिस ने उसे गिरफ्तार किए बिना ही छोड़ दिया है। क्या आरोपी पुलिस से सुरक्षित है? क्या अपराधियों को भागने का मौका दिया जाता है? ऐसे कई सवाल अब नागरिक उठा रहे हैं। इस बीच अगर पुलिस इतने गंभीर हमले के आरोपी को बिना गिरफ्तार किए छोड़ रही है तो स्वाभाविक है कि पुलिस के काम करने के तरीके पर सवालिया निशान लग रहा है। इसलिए नागरिक मांग कर रहे हैं कि इस मामले के आरोपी को तुरंत गिरफ्तार किया जाए। माझं नाव सुरेखा संतोष मेकेटिस। मी उल्हासनगर 4 मध्ये राहते, भरतनगर 2 मध्ये। मी माझ्या घरी स्वतःच्या घरात राहते। माझ्या बाजूला माझे दीर विल्सन मेकेटिस राहतो। तो माझ्यावर खूप शिवीगाळ, रोज सकाळ संध्याकाळ शिवीगाळ करून तो मला घराच्या बाहेर हाकलण्याचा प्रयत्न त्याचा चालू आहे। खूप रोजचा मला टॉर्चर होतोय। आज त्याने माझ्या घरात घुसून मला हातोडीने 4-5 वेळा वार केलाय डोक्याला। माझ्या डोक्याला 7 टाके पडलेले आहेत। तरीच पोलिसांनी काही कारवाई न करता त्याला घराच्या पोलीस चौकीतून बाहेर काढले आहे। मी विचारपूस केली पोलिसांना, तो कुठे तर ते बोलले आम्ही त्यांना सोडून दिलेला आहे। मी त्यांना म्हटली की मला एवढा वार झाला असताना तुम्ही त्याला कसे काय सोडू शकता? तर ते मला म्हणाले आमचा कानून असाच आहे, तर आम्ही असेच जे आम्हाला सांगितले तेवढंच आम्ही करणार। मी जर त्यांना म्हटलं की मी जर त्याचे हातपाय तोडले तर तुम्ही काय बोलायचं नाही। ते बोलले की तुम्ही त्याचे हातपाय तोडले तर मी तुम्हाला अंदर टाकू शकतो, असं सुद्धा त्या पोलिसांनी मला सांगितले। मग आता मला इतकी भीती झाली की तू बाहेर आलेला आहे, मी कसं काय राहणार माझ्या सासरी? मला नाही कुठे जाणार, मला काय उद्या झालं तर मी माझ्या मुलाला कोण बघणार आहे? मी काय तो बाहेर सुटलाय, मला खूप भीती आहे। मी सीधा उठून पोराला घेऊन माझ्या पोलीस चौकीला जाऊन तिथे बसणार आहे। जोपर्यंत त्याला अटक होत नाही तोपर्यंत मी घर सोडून कुठेही जाणार नाही। घरकाम करते, दिवसभर मी कामात राहते, एकटा माझा मुलगा घरात राहते। त्याला खूप रिक्स, ती बाई तो माणूस खूप विचित्र लोक आहेत, ते काही आळ आमच्यावर घेऊ शकतात। ह्यावेळेस पण मी त्यांच्यावर 5 वेळा तक्रार केलेली आहे, तेव्हा पण पोलिसांनी काही ऍक्शन घेतलं नाहीये। त्यांना घरचं मॅटर करून त्यांना सोडून दिलेलं आहे। दोघांना समज घातली की काही असं होणार नाही, आता निघून जावा, असं करूनच त्यांना सोडलंय। आणि आज त्याने तो खूपच मोठा कहर केलेला आहे। डॉक्टरांनी मला सांगितलं तुमच्या डोक्यात 5 MENचा फटका पडलेला आहे, तुम्हाला 60 टाके पडलेले आहेत। माझी मागणी अशी इच्छा आहे की पोलिसांनी त्याला अटक करावा। ब्यूरो रिपोर्ट, उल्लासनगर, उल्लास विकास। करें और बेल आइकन को भी दबाएं।